सोयाबीनच्या भावात आज जवळपास 200 रुपयांपर्यंतची घट झाली आहे। आज देशातील बाजारात सोयाबीनला चालू हंगामातील सगळ्यात कमी 3700 ते 3900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। हा बाजार भाव केवळ चालू हंगामातील सर्वात कमी नाही तर गेल्या 10 ते 12 वर्षातील सर्वात कमी होता। सोयाबीनच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणात नरमाई येण्यामागे प्रामुख्याने दोन कारणं होती। त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडनं खरेदी केलेलं सोयाबीन आता बाजारात विकायला सुरुवात केली आहे आणि दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारावर अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम दिसून येतोय। त्यातही नाफेडच्या विक्रीचा परिणाम प्रामुख्याने देशातल्या बाजारावर मोठ्या प्रमाणात जाणवतोय। आता नाफेडनं खरेदी केली होती हमीभावानं, हमीभाव होता 4892 रुपये, परंतु सरकारनं आजची विक्री केली हमीभावापेक्षा तब्बल 750 रुपये कमी दरामध्ये। बरं, सरकारनं या दरामध्ये विक्री करायला पाहिजे का याविषयी उद्योगांनी देखील थोडीशी चिंताच व्यक्त केली आहे। उद्योगांचं देखील असं म्हणणं आहे की सरकारनं एवढ्या कमी दरामध्ये जर सोयाबीन विकलं तर खुल्या बाजारामध्ये देखील सोयाबीनचे भाव पडतील। प्रक्रिया प्लांट्सवाल्यांचं का देखील काही जणांचं असंच म्हणणं आहे, व्यापाऱ्यांचं देखील असंच काही म्हणणं आहे। आपले शेतकरी तर मागणीच करतायत की सरकारनं एवढ्या कमी दरामध्ये सोयाबीनची विक्री करू नये।